नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं ओडिसातील नंदिका तालुका जलेश्वर जिल्हा इथून आपलं स्वागत करतो। आपण ओडिसामध्ये आहोत आणि बालासोर हे जिल्ह्याचं ठिकाण ओडिसाच्या पश्चिम बंगालच्या बाजूचं शेवटचं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि तिथून आपण पुढं पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करतो। पश्चिम बंगालमध्ये आज आपण गंगासागरला भेट देणार आहोत। बालासोर, नंदिनी, जलेश्वर या भागात पाण्याची वगैरे व्यवस्था बरी आहे। हे दिसत आहेत ते कालीचरण आहेत जे या साईराम हॉटेलमध्ये आपल्या सेवा करत असतात। ओम साईराम रेस्टॉरंट हॉटेल, ओम साईराम रेस्टॉरंट अँड हॉटेल हे जे नंदिनी इथे आहे त्या ठिकाणी काम करतात आणि सेवा देत असतात। आता आपण थोड्याच वेळात इथून मार्गस्थ होत आहोत। त्यानंतर आज दिवसभरातले रस्त्यावर जाताना काढलेली व्हिडिओ माहिती आदि अपन कालीचरण जी यहाँ का मुख्य ये करके अनाज कौन सा खाते हैं? ये आपके इसके लोग कौन सा अनाज खाते हैं? बोलो जल्दी। अनाज तो सब खाते हैं हम, लेकिन चावल, रोटी, मांस, मछली सब कुछ खाता है, सब कुछ भी मिलता है वहाँ। अच्छा, और विशेष ऐसी कौन सी वेजिटेरियन में सब्जी रहती है इधर? वेज में सब्जी कौन सी ऐसी अलग रहती है सबकी? कौन सी? क्या वेज सब्जी कौन सी रहती है? वेजिटेबल बैगन रहता है, आलू रहता है, कुमड़ा रहता है, सजना डांठा रहता है, लौकी रहता है, हरड़ डाली, चना डाली, जा कुछ मर्जी आप। तर आज नुकताच एवढं, धन्यवाद। ओके। आपण आहोत ओडिसातील बालासोर जिल्ह्यातील साईराम हॉटेलच्या समोर, त्या समोरून हा राष्ट्रीय महामार्ग जातो जो की चेन्नईपासून ते कोलकात्यापर्यंत रेल्वेचा आवाज येतो। रेल्वे स्टेशनपर्यंत इकडनं पाहता प्रवासात साथसंग सर्व माहिती असणं कसं हे गरजेचंच असतं। त्यासाठी मग इंटरनेटचं जाळं असो याचा उपयोग करावा लागतो। 26 में ओपनिंग होगा। अच्छा, मालिक का नाम भी थोड़ा अलग लीजिए। या देखिए क्या बालासोर जिल्ह्यातील पश्चिम बंगालच्या प्रवेशद्वारावर जवळपास असलेले हॉटेल जिथं आता मी मुक्कामावर थांबलेलो आहे।